Hello guys, very good morning and welcome to the new vlog and a new day. So guys, आम्ही आहोत कुठे आहेत? आम्ही गावचाच प्लेस आहे हा आणि आम्ही आहेत हरिहरेश्वरला. सो आम्ही काल रात्री लेट आलो, आम्हाला पोचायला जवळजवळ 1:30-2 वाजले. आम्ही जेवलो आणि सरळ रेस्ट करण्यासाठी म्हणजे झोपून गेलो, कारण की नेक्स्ट 2 दिवस आम्हाला इथे राहायचं आहे. आणि तुम्ही आता बघू शकता पाऊस पडलेला आणि ग्रीनरी आहे सगळीकडे. आणि हे जे घर आहे एकदम असं ओल्ड 100 वर्ष जुनं घर आहे आणि इथे मस्त असं वाटते राहायला आणि थंडावा एवढा गार आहे ना. आणि इथे समोर एक विहीर आहे. आता मी उठलो आहेत सर्वजण आणि आता आम्ही चाललो आहे नारळ पाणी प्यायला. आणि इकडे तुम्ही बघू शकता नारळाची झाडं किती आहेत. सो काकांनी सकाळ नारळ काढलेत. आणि प्रांजली हाय गुड मॉर्निंग. सो काल रस्ते खूप छान आहेत इकडचे आणि आम्हाला 4.5-5 तास लागले पोचायला. सो चला. एक्सपर्ट डॉक्टर गाईज, हे पिल्लू आहे जे अजगराने पकडलंय. अजगर मध्ये आहे. आणि तू बघितला ना त्याला? हो मी बघितलं. एवढा झाडा होता. अजगर दाखव रे. केवढा होता? त्याला नको रे. तू इथून दिसतो, इथून दिसतोय. तू दिसतोय बाई इकडनं. तू आय कॉन्टॅक्ट कर रे. आपण ना फोन मध्ये बघ, माझ्या फोन मध्ये बघ, माझ्या फोन मध्ये नको. त्याला पकडायला बोलवलं ना. पिल्लू आहे, साप आहे. मध्ये त्याला बाहेर ठेवा रे. तो बाबा इकडे येऊ दे. मारा त्याचं तोंड आहे. आईला चष्मा छोटा घालत असेल. जास्त नंबर नसेल. हायपरमीटर. मोठा आहे ना भरपूर. मोठा म्हणजे आत गेलाय. तोंड घेऊन आता आत गेला. आपली हे ना शीग असेल. पारे आपली पारे छोटीशी दंडा डाल दे. धरला होता. सॉलिड मेला असतात. याला घ्या ना इंटेन्शन आहे. पहिले बघायचं जनावर कोण असं अजगरासारखं वाटतं माहिती ना. आता 8,000 साप पकडणारा एक्सपिरियन्स हे असं सुद्धा कोबरा चावला ना मग असं असतं. कुठेतरी हलगर्जीपणा करून नाही जमत बघायचं. म्हणून मी म्हटलं पहिले त्याचं हे घ्यायचं. ह्युमिलिएशन ऑन पीक. 8,000 साप रेस्क्यू करणारा बाईटनेच गेला. हे केलं त्याची काठी टाक दगडाच्या मध्ये. असं फक्त
काय तो पायथन सारखा दिसतो पण तो खूप अग्रेसिव्ह असतो. मध्ये बघ भाई. हा बहुत बडा त्याचं तोंड तिकडून बाहेर आला. अरे तू लावून येऊ शकतो सगळ्यात जास्त तर तूच घाबरता. तू मागे थांब. विषारी आहे ना, जबरदस्त विषारी आहे. चावला ना संपला मग विषय. 4 ते 5 माणसांना पण मारू शकतो. भाई नाही करायचं. बंद करून टाक ना एवढा मोठा. एक नंबर रे, गावातला पोरगा दिसताय प्रॉपर. आता लांब सरका, आता खरं लांब सरका, आता लांब सरका. आतमध्ये गेला. अरे एकदम बिळ आहे, इथून दिसतोय तो. हा आपल्याकडे हे काढायचं हो काय किरवी काढायचं ती आपली किरवी काढायची घरकू असेल ना. नाही आमची घरकू समजतच नाही काय. ठीक आहे. अनु काठी सोडली तुझी. आला हे बघ जास्त मोठा आहे. तू हा देतणार आहे. पकड कसली आतमध्ये. दादा हे घे ना तो आणले. नाही बांधला जाणार. नाही आज तुम्हाला नाही जात आहे. ऐका ना, तुम्ही पण इकडे इकडे घे भाई, त्याचं तोंड ओपन आहे. उलटा करा ना, असं खालतून घ्या. हे बांधलं ऐक ना, हे भांडे हा. नाही तिथपर्यंत पोचेल पण तर त्यांच्या पायापर्यंत. नाही नाही अटॅक करते ते. हा हा येले ना येले ना. अजून कोंबड्या घेतल्यात की नाही नाही आपला ऐकूच नाही. काटाले ना काटाले ना. आपण बोललो का ऐकायला जाईल पण आपण चालतोय ना. आता बारीक केलं तो बारीक केलाय पण ऍक्च्युली वो असं आज जात नाही ते. ह्याची लेंथ कमी आहे ना. सर का मागे सर का सर आता जाऊन देऊ. सोडू. दुसऱ्या साईडला वरती फक्त ही वरती करायची खोली. हेच इम्पॉर्टंट आहे ना. सो गाईज साप पकडून झालेला आहे आणि एवढा मोठा भीड होता त्याचा आणि फुल खोल आतमध्ये होता
आम्हाला वाटलं साईज त्याची मोठी असेल पण होता लहान. आणि ॲक्च्युली आम्हाला वाटलं होतं की तो आहे अजगर, पण तो अजगर नव्हता, घोणस होता. हा विषारी साप असतो, अजगर विषारी नसतो. पण रिस्क होता भाई आम्ही हलक्यामध्ये घेतलेलं, पण तो निघाला घोणस. ओके, इज व्हेरी क्यूट डॉग. सो रेस्क्यू दादाने ओके नो घेऊन गेलं रेस्क्यू करून आणि कुठेतरी जंगलात सोडणार त्याच्या सेफ जागी. आणि हा ॲक्च्युली साप तो घराच्या बाजूलाच होता, तर तिथे राहतात काका काकी, तर त्यांच्यासाठी रिस्क होतं. सो त्याला तिथून काढलेलं आहे. सो चला आता आम्ही चाललो आहे पूलमध्ये. एक रिसॉर्ट आहे बाजूला, सो तिथे पूलमध्ये गाडी मस्त पाण्याने हे झालेली आहे, पण ठीक आहे आपण वॉश करू. सो लेट्स गो. आणि मस्त मुंबई इंडियन्सचं मी जर्सी घातली आहे. आणि तुम्ही समोर बघू शकता पूर्ण नारळाची झाडं आहेत आणि फुल ग्रीनरी आहे. ट्रेनिंग. सो गाईज आम्ही गाडी इकडे पार्क केलेली आहे समोर आणि फुल ग्रीनरी असं प्लेन सरफेस आहे आणि इथे तुम्ही आणि मस्त गडगडते. इकडे ब्लॅक क्लाउड्स दिसतात तुम्हाला, ढग येणार आहेत, पाऊस आणि हलकासा पाऊस चालू झाला आहे. आणि आम्ही आहोत सी व्ह्यू ॲग्रो रिसॉर्ट. कुठे आहेत आपण? श्रीवर्धन, हरिहरेश्वर श्रीवर्धनला आहे हे सीवूड. तर आम्ही इकडे स्विमिंगसाठी आलो आहेत आणि खूप ब्युटिफुल असं वेदर आहे इकडे. आणि प्रांजलीने इथे एंटर केला आहे. कसं वाटतं रांजू? मस्त. मला जोरात पाऊस पाहिजे. भिजू मग आपण, चावी भिजेल. भिजू दे. ठीक आहे, चावी खराब होते पण भिजायचं. मस्त यार ग्रीनरी. वाव, रोड किती मस्त वाटतोय बघ. असं आम्हाला आता वॉकिंग 2-3 मिनटं चालायचं आहे. हो हो. सो मस्तपैकी वर्कआउट पण होईल, मजा येईल. आणि जोरात असा पाऊस आला पाहिजे. आणि ॲक्च्युली हरिहरेश्वर श्रीवर्धनचं बेस्ट पार्ट आहे. माउंटन्स आहेत तिकडे, लोकॅलिटी आहे आणि खाली फुल असं बीच आहेत. सो डायरेक्ट बालीची फिलिंग येते, जे आपल्या साईडला मोस्टली बीचेस एवढे तसे नाही आहेत. आणि दे आर व्हेरी ब्युटिफुल. आणि आम्ही उद्या एका बीचवर जाणार आहोत हरिहरेश्वरला. इट्स व्हेरी ब्युटिफुल. सो उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मे बी आम्ही संध्याकाळी पण जाऊ, माहिती नाही आमचं काय स्केड्यूल आहे. सो लेट्स सी. आला पाऊस. हे बघा तुम्ही ऐकू शकता, गडगड 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 आवाज येत. सो गाईस पाऊस चालू झाला आहे आणि 2-3 मिनटं झाले आम्हाला चालून कंटिन्यू. आणि हॉटेलचं नाव आहे, रिसॉर्टचं नाव आहे सी व्ह्यू. तर आम्ही एक्सपेक्ट करतो की सीचा व्ह्यू असेल एकदम वरती टॉपवर जाऊन खाली. सो लेट्स सी. खूप एक्सायटेड आहोत. तुला काय वाटतं कसं व्ह्यू असेल? मस्त एकदम. आणि इथे छान वाटतं किती. काय इथेच किती मस्त वाटतं. आणि हे बघा आमचे सगळे
पब्लिक तिथे चालते, तर मला वाटतं तिथे टॉपला जायचं आहे आम्हाला. सो अजून 2 मिनटं लागतील असं वाटतं मला. सो लेट्स सी अँड एन्जॉय द वेदर, एन्जॉय एव्हरीथिंग. बीच दिसायला लागला आहे आणि हा सीचा व्ह्यू आहे, खूप मस्त वाटतंय. ओ हो, ब्युटिफुल, इट्स व्हेरी ब्युटिफुल. आणि अजून आम्हाला थोडं वरती चढायचं आणि ढग गडगडायला लागलेत आणि जोरात पाऊस यायची शक्यता आहे. सो गाईज आम्ही आलेलो आहेत आणि पूलजवळ आलो आहे मी. आणि आर यू रेडी फॉर द व्ह्यू? सो पूल आहे हा आणि समोर आहे फुल सी व्ह्यू. सो आम्ही पूलमध्ये जायला रेडी झालो आहेत. आता आम्ही पूलमध्ये हे आपलं माझा रिसॉर्टला घेऊन आलो मी सर्वांना. ए तिकडे नको जाऊ, तिकडून आपलं हे फार्म हाऊस आहे तिकडे. ट्रॅम्पोलिन पार्क बंद केले. आम्ही स्विमिंग पूलवरून आलेलो आहे आणि आता सध्या पाऊस थांबला. तुम्ही ऊन बघू शकता. ते आंघोळ करतोय ओपन मस्त थंड पाण्याने. सो लेट्स गो, आंघोळ करून भेटूया. सो गाईज आम्ही आहोत आता हरिहरेश्वर बीचवर आणि तुम्ही हा पॉईंट बघू शकतात. मस्तपैकी इकडे बनवलेलं आहे हे. पण इथे एक बोर्ड पण आहे की धोकादायक ठिकाण आहे हे. सो हाय टाईड जेव्हा येतं तेव्हा खूप रिस्की असते हे. सो तुम्ही बघू शकता. सो हे आता मी थोडं पुढे चाललो आहे. आता लो टाईड आहे म्हणून काय इश्यू नाही आहे. हळू हात दे. आणि थोडं आता सध्या स्लिपरी नाही आहे हे, पण पावसाळ्यात जास्त पाऊस होईल तेव्हा अवॉइड करा या स्पॉटवर यायचं. तिथपर्यंतच थांबा. आणि खूप ब्युटिफुल असा आहे हा स्पॉट, बीच. मस्त आहे ना बीच. आमचं मस्त फोटो सेशन झालेलं आहे आणि दोघांना मॅचिंग कुत्रा आहे. सो पुढे पोरं बघू शकता आणि मस्त आम्ही सनसेट एन्जॉय करणार आहोत. सो किती वाजलेत आता? 5:45 झाल्यात. 6:30पर्यंत सनसेट होईल ह्याची संभावना आहे पूर्णपणे. आणि बघूया, आम्ही जर इथे थांबलो तर तुम्हाला सनसेट पण दाखवेल. सो चला. आपण गेलो तिथे. आम्ही ह्या स्पॉटवर होतो. आता मी इथून फिरून वरती आलो आहे आणि हा कुत्रा आमच्या माग सोडत नाही आहे. खोल झाला ना, त्याच्यात आरपार गेली आहे, जोरात गेली. आरपार गेली का एवढी फास्ट शुअर. काय टाकतोय ते दाखव. हा मूग. अच्छा मूग आहे. त्या मला मारू दे ना एकदा. किती केलं काय चुकला गेला पण चुकलास. काय बोलतो? अरे वाकडा झाला इकडचा. सो गाईज ही आहे एअरगन आणि बघू शकता खूप ओल्ड अशी एअरगन आहे ही. फुल मेंटेन्ड आहे आणि आता मी ह्याच्यात काहीच नाही, फक्त मी चालवणार आहे. अँड
लेट्स सी